हा एक राहिला मित्रांनो, धुळदेवकरांचा मला वाटतं काय नाव, शंभू. आणि बैल पण एक नंबरचा बैल घातला त्यांनी, आणि घरचा साज असल्यासारखा आहे त्यांचा. आणि मित्रांनो, एवढं बारकं वासरू आहे, पहिलंच मैदान आहे, अजून 11 महिन्याचं वासरू. अजून हा निकॅप घातलेले मित्रांनो, निकॅप पण बघा मित्रांनो, हितपर्यंत शिंग आहे त्याची, वर निकॅप आहे ती अजून. मला सांगा, कुठनं घेतलंय वासरू? ही वासरू आम्ही मानेवाडीतनं घेतलंय. वासरू आपणच घेतलंय, आपल्याला पण काही जास्त अनुभव नव्हता. आणि दुसरी गोष्ट, माहितीचा पण काय माणूस नेला नव्हता. आम्ही मामाचं वासरू आहे खरं, भास्कर शेठ कोळेकर आमचं मामा आहेत, त्यांनी आपल्याला घेऊन दिले. आपल्या बशीच असते ती, बाहेर असते ती. कितीला घेतलं वासरू? हे वासरू आपण घेतलं 35,000ला. बैल कसं काय तुम्हाला एवढा टॉपचा भेटला हो लगेच? ह्यो बैल टॉपचा म्हणजे हे आमचा घरचा साज असल्यासारखा, कारण ह्यो माझ्या मित्राच्या मामाचा बैल आहे. पण मित्राच्या मामाचा आहे, पण माझ्या सख्या मामासारखंच म्हणजे ती सुद्धा आपल्याला जीव लावती ती. आणि ह्या बैला सोबत ही आदत होता, की आता चौसा आहे, आदत पासून ह्या बैला सोबत मी आहे. बघा ही मित्रांनो आदत बस नाही. काय काय लोकांचे चपल्या झिजल्या ज्या बैलावर फिरून, पण बैल भेटत नाही ती. पण